मित्रांनो, आम्ही आज डायरेक्ट मुंबईवरून आई कालकाई चषक तांबडी रोहा या ठिकाणी खेळण्यासाठी जात आहोत. सकाळी 4 वाजता आम्ही पनवेलवरून सर्वजण निघालो तांबडी चषक खेळण्यासाठी. आम्ही आता म्हणजे मैदानमध्ये पोचलो तर तिथं काहीच तयारी नव्हती. तर आमची मुलं त्या मैदानचं थोडं निरीक्षण करताना, कारण पावसामुळे पीच ओली झाली होती, तसे आमच्या मित्रांनी आम्हाला भाकरी आणि सुकट घेऊन आले होते. पीचबद्दल थोडं निरीक्षण करताना आईचे कसं रॉकेल टाकून प्रवास करून आला तर शेतूर मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती आला. या पहिला राऊंड वेलस्तेवरचे साखलेवाडी आमचा झाला, पण आम्ही खूप लो स्कोर त्याने दिला होता. 23 ला विन होती, पण आमच्या बॉलिंग मुलं आम्ही समोरच्या टीमला दाबून ठेवले. आमचे नवीन बॉलर आहेत, रुतेश गोंबरे आहेत, सूरज घडशी, तसेच आमचे फिल्डिंग खूप चांगले झाले, खूप प्रकारे चांगली फिल्डिंग केली. आमचा सेमीफायनल राऊंड वेलस्तेवरचे बीसीसी वाले आम्ही एक ओव्हरला स्कोर भरपूरच मारला होता त्यांना, पण माझ्या बॉलिंगच्या फेडमुळे त्याने काय स्कोर झाला नाही आणि आम्ही सीधा फायनलमध्ये एंट्री मारली. आमची मुलं खूप खुश होती, कारण यूट्यूब लाईव्हमध्ये मला वाटतं ते आम्ही पहिल्यांदाच फायनलमध्ये पोचलो असेल, त्याच्यामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. फायनलमध्ये आम्हाला वेलास्तेवरचाच वलके ब होता, पण जास्त अंधार असल्यामुळे आम्हाला बॉलही काही दिसत नव्हते आणि 3 बॉलचा आम्ही राऊंड केलो, त्याच्यामुळे काय स्कोर पण आमचा जास्त झाला. आमच्या मुलांचे कधीपासून स्वप्न होते क्रिकेट खेळायला जाऊन मेडल झाल्यामध्ये पाहिजे, पण त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना मेडल पाहिजे होतं, तर मेडल त्यांना मिळाला. या टुर्नामेंटचा बेस्ट गोलंदाज मी ठरलो आहे. आमची ट्रॉफी घेताना ही माझी टीम वेलास्ते. ट्रॉफी घेताना गावी एंट्री करताना कसा जल्लोष असतो ते तुम्हाला आता आम्ही पुढे तुम्ही बघतच राहा, माझे लास्टपर्यंत व्हिडिओ बघत राहा. कसं आम्ही विनिंग मोमेंट केलं, कसं सेलिब्रेशन केलं, असं मला तर अजूनपर्यंत कोणीच केला नसेल. तुम्ही बघत राहा. बघा कसं आम्ही सेलिब्रेशन करतो गावी विनिंग झाल्यावरती.